गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका के आज 15 जनवरी 2026 को चुनाव छिटपुट घटनाओं के बाद करीब 50% मतदान के साथ संपन्न हुए। ईवीएम मशीन में खराबी, मतदाताओं के नाम सूची से गायब, नए मतदान केंद्रों की जानकारी नहीं, उम्मीदवारों में टकराव और सबसे वह अहम वोट के बदले नोट जो चले हैं उनको लेकर ही छिटपुट घटनाएं हुई, जिसमें पैनल 16 से साईं पक्ष उम्मीदवार के पति रमेश चेन्नानी को हिरासत में लिया गया। वहीं पैनल 5 में विधायक कुमार एलानी की पत्नी मीना एलानी व उनकी पुत्री ने सांसद कार्यालय में धावा बोलकर पैसे चलाने का आरोप लगाया। इसी तरह 78 सीटों के लिए संपन्न हुए चुनाव में कुल 432 उम्मीदवार मैदान में हैं। वहीं लोकतांत्रिक प्रक्रिया के सबसे संवेदनशील चरण ईवीएम ट्रांसपोर्टेशन पर शक का साया पड़ गया और माहौल पल भर में गर्मा गया। उल्लासनगर 4 के हनुमान नगर इलाके में जैसे ही ईवीएम मशीन को सीधे बाइक पर ले जाए जाने का दृश्य सामने आया, सभी पार्टियों के उम्मीदवार आक्रामक हो गए। सवालों की बौछार हो गई और जल्द ही बड़ा हंगामा शुरू हो गया। ईवीएम मशीन के ट्रांसपोर्टेशन को लेकर गुरुवार रात के आसपास उल्लासनगर शहर में गंभीर तनाव पैदा हो गया। कैंप नंबर 4 के हनुमान नगर इलाके में पता चला कि पोलिंग स्टेशनों से ईवीएम मशीन चुनाव कर्मचारी सीधे बाइक पर लेके जा रहे हैं। ये पता चलने पर इलाके के सभी पार्टी के उम्मीदवारों ने तुरंत कर्मचारियों को रोका और उनसे जवाब मांगा। उम्मीदवारों और स्टाफ के बीच इस बात पर गर्मागर्म बहस हो गई। ईवीएम जैसे बहुत सेंसिटिव सिस्टम को इतने असुरक्षित तरीके से क्यों ले जाया जा रहा है और कोई सरकारी गाड़ी और सुरक्षा का इंतजाम क्यों नहीं था। देखते ही देखते बहस बढ़ गई और इलाके में अफरा तफरी का माहौल फैल गया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस तुरंत मौके पर पहुंची। पुलिस की मौजूदगी में भी उम्मीदवारों ने कड़ा रुख अपनाया और ईवीएम ट्रांसपोर्टेशन के नियमों पर ऐतराज जताया। सभी पार्टियों के उम्मीदवारों ने यह आरोप लगाते हुए साफ नाराजगी जताई है कि बाइक पर ईवीएम ले जाने से चुनाव प्रक्रिया की सुरक्षा का समझौता होता है। पॅनल नंबर 18 मध्ये असं आहे की आज सकाळपासून ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनची सर्व यंत्रणा काम करत आहे ते सगळं संशयास्पद आहे। सर्वप्रथम सकाळी ABCD अशा मशीन लावायचे तर DBCBA अशा पद्धतीने उलटा मशीन लावला होता। 2 तासानंतर ते मशीन आम्हाला तिकडे बांधून चेंज करून घ्यावं लागलं। त्यानंतर प्रतिनिधीला थांबू देत नाही, ऑब्जेक्शन घ्यायला देत नाही, बाहेर ते 5:30 नंतर मला ते प्रतिनिधी पण बाहेर द्यायचं। आणि आता तर हे सगळे म्हणजे कायद्याचं जे आम्ही काँग्रेस पार्टी इलेक्शन कमिशनच्या विरोधात नेहमी आवाज उचलतो ते इकडे बघा। आता बाईकवर मशीन घेऊन जाणं हा किती मोठा गुन्हा आहे। ते बाईकवर मशीन घेऊन कसे गेले असे इकडच्या लोकांनी त्यांना पकडलं, तर ही मशीन घेऊन जात कुठे होते। आता मशीन पकडल्यानंतर ते सगळी पोलीस यंत्रणा आल्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं आणि त्यांच्यामध्ये आता चेक करण्यात येत आहे। तर कोणत्या तरी मशीनीवर जे अधिकाऱ्यांच्या सह्या पाहिजे ते नाहीये। ते या सर्व गोष्टीसाठी प्रिसाइडिंग ऑफिसर जबाबदार आहे। त्याच्यावर कायदेशीर कारवाई काय होईल ते होईल, पण ही इलेक्शन फ्री अँड फेअर होते का प्रश्न आहे। मला वाटते की इकडचे जे आजच्या निवडणूक आहे इथे कुठेतरी विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून येतील यासाठी हे सत्ताधारी, कारण का इथे अजय बोंबा आम्ही मारतो सर्व पक्ष, वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल, इतर विरोधी पक्ष असेल, अपक्ष उमेदवार असेल, सत्ताधारी पक्षाचे इथे कोणीच आवाज उचलत नाहीये। म्हणून हा सर्व प्रक्रिया संशयास्पद आहे। उद्याच आम्ही हे पक्षश्रेष्ठीशी बोलून इलेक्शन कमिशनच्या या विषयावर काय पुढचा पाऊल उचलायचा त्याच्यावर ठरवू। धन्यवाद। तुम्ही जो अधिकारी आहे त्याला अरेस्ट करायची मागणी केली होती, त्याला अटक करावं हो, हे पण नियम आहे। आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोललोय। जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तो त्याच्यासाठी जबाबदार आहे। तो बाईकवर जो जाणारा कर्मचारी त्याला काय, त्या प्रिसाइडिंग ऑफिसर सांगेल ते करेल। प्रिसाइडिंग ऑफिसर कोण हे पण सांगत नाहीये। त्याला अरेस्ट करतील आता ते म्हणतायत, आता बघू आम्ही त्याला फॉलोअप करू कंटिन्यू। विषय असा होता की आज मतदान प्रक्रिया 18 पॅनल नंबर मध्ये पूर्ण झाल्यानंतर
इथं एक मतदान बूथ आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या इथे. तर तिथे तेथून मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या EVMच्या मशीन घेऊन जाणं हे पूर्णपणे त्याचे PRO असतील, शासकीय अधिकारी असतात, पोलीस बंदोबस्तात ते नेलं जातं, कारण ते अतिसंवेदनशील बाब आहे. परंतु इकडच्या बेजबाबदार ऑफिसर्सनी जागा अवडजवळ असल्याचे कारण देत चक्क EVM मशीन स्वतःच्या बाईकवर नेण्याचा प्रकार केला. आमचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिवटे मॅडम आणि दिवटे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी ते पाहिलं आणि क्षणात त्याचा पाठलाग करून जवळपास 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना आम्ही धरून यांनी परत आणलं आणि आम्हाला सूचना केली की असा विषय इथं घडलाय. तत्काळ आम्ही आल्यानंतर ही बातमी परिसरातील सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांपर्यंत आगीसारखी पसरली. त्यानंतर इथं आल्यानंतर ज्या काही वाटावाटी झाल्या, बातचीत झाली, त्याच्यानंतर ज्या काही आमच्या शंका होत्या त्या ARO साहेबांनी समोरासमोर केले. ACP साहेब होते, सिनियर साहेब कोळी साहेब होते, गोडसे साहेब होते, यांनी आमच्या शंकेचं निरासन केलं आहे. सगळे नंबर सील्स वगैरे ते सगळ्याची रिचेकिंग करून आम्हाला दाखवली आहे आणि जो कोणी ह्याच्यामध्ये जबाबदार असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. स्वतः ARO साहेबांनी सांगितले याच्यामध्ये मी सुमोटो करून त्याच्यावर कारवाई करणार आहे. आणि आता मग EVM प्रांत कार्यालयात पाठवण्यात आल्यात का? हो, आता त्या स्ट्रॉंग रूमला पाठवण्यात आलेले आहेत आणि उद्या सकाळी निवडणूक मोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।